तुम्हालाही त्वचेसंबंधित काही समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामी येणार आहे। तुम्हालाही जर इचिंग रॅशेस होत असेल, काही असं आर्टिफिशियल घातलं की त्या ठिकाणी खाज सुटते, पुरळ येतात किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, उन्हामध्ये पावसामध्ये गेल्यानंतर खूप जास्त त्वचा डल होणे, इचिंग होणे, पित्त उठणे किंवा गच करणं, अशा कोणत्याही त्वचेसंबंधित समस्या असू द्या, एकदम तुम्हाला त्यामधून सुटका मिळेल असा पॉवरफुल घरगुती उपाय घेऊन आलेली आहे। अगदी 2-3च घरातील वस्तू लागणार आहेत। खूप सोपा इन्स्टंट रिझल्ट देणारा उपाय आहे। तर यासाठी बघा आपल्याला 2 लवंग लागणार आहेत, जास्त नाही लागणार, फक्त 2 घेतल्या तरी चालतात। एका वेळेस पुरतं मी हे तुम्हाला सांगत आहे। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता। 7, 8, 10, 12 असे आपल्याला पानं घ्यायची आहेत तुळशीचे स्वच्छ अशी पानं घ्यायची आणि थोडीफार धूळ असतेच, त्यामुळे आपण त्याला पाण्याने धुवून घेणार आहोत। स्वच्छ पानं धुवून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण यामधील पाणी काढायचं आहे। कोरड्या कपड्याने देखील तुम्ही पुसून घेऊ शकता। तुळशीचे पानं बघा औषधीय भरपूर फायदे आहेत अगदी, आणि त्यासोबतच घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे, त्यामुळे लगेचच तुम्ही करून बघा। अगदी सहज तुम्हाला जर एखादा फोड जरी आला ना चेहऱ्यावरती, तुळशीचा पानाचा रस थोडा लावला ना किंवा तुळशीचं पान थोडंसं कुस्करून जरी लावलं ना तरी खूप छान रिझल्ट मिळतो, आणि या उपायामुळे तर तुम्हाला खूप छान आराम मिळणार आहे। त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे तुरटी देखील त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते। तुरटीचा एक छोटासा खडा देखील पुरेसा होतो, किंवा तुरटीचं पावडर असेल तर अर्धा चमचा जरी वापरलं, छोटा चमचा तरी चालतं। आणि त्यानंतर बघा आता सर्व मी एका प्लेटमध्येच काढून घेत आहे। आपल्याला इथे लागणार आहे दालचिनी। माझ्याकडे दालचिनीचं पावडर आहे तर ते मी वापरत आहे। बाकी तुम्ही तुमच्याकडे जर दालचिनी असेल तर दालचिनीचा एक छोटासा तुकडा जरी घेतला ना तरी चालतं, पण नक्की वापरा, कारण की या सर्व गोष्टी एकमेकाला पूरक आहेत। आणि तुम्ही जेव्हा याला बनवाल वापरा तेव्हा तुम्ही याचा रिझल्ट बघून स्वतः व्हिडिओ शेअर कराल, कारण की कोणत्याही प्रकारच्या रॅशेससाठी हे खूप फायदेशीर ठरतं। आणि त्यासोबतच अगदी थोडंसं इथे मी घेतलेलं आहे दालचिनी पावडर। तुम्ही दालचिनीचा तुकडा जर घेतला तर ते आपण बारीक नंतर करू शकतो। त्यानंतर इथे आपल्याला एक खलबत्ता लागणार आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जरी याला फिरवून घेतलं तरी चालतं, पण अगदी थोडंसंच आहे, त्यामुळे मी याला असंच खलबत्त्यामध्ये थोडं बारीक करणार आहे। आता यामध्ये ना तुळशीची जी पानं आहेत त्याला यामध्ये आपण पाणी मुद्दामच ठेवलेलं नाही, कोरडं करून घेतलं, म्हणजे इथे आपल्याला असं वरचं एक्स्ट्रा पाणी नको आहे। तुळशीच्या पानामध्येच रस असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे, त्यामुळे दुसरं असं पाणी यामध्ये टाकायचं नाही। याला आपल्याला असं थोडं कुटून घ्यायचं आहे। अगदी थोड्या वेळातच चांगलं हे असं कुटल्या जातं, कारण की तुळशीच्या पानामध्ये जो रस असतो त्यामुळे। आणि त्यासोबतच जरी खूप जास्त बारीक नाही झालं तरी काहीच हरकत नाही। जसं आता दालचिनीचे तुकडे आहेत तर थोडेफार बारीक होतील, पण जास्त जर पावडर होत नसेल तर थोडे मोठे राहिले तरी चालतात। फक्त यामध्ये चांगलं थोडंसं कुटून असं घेण्याचा प्रयत्न करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर एका वाटीमध्ये ही पूर्ण पेस्ट मी काढून घेत आहे। आता बघा थोडीशी झालेली आहे पेस्ट, पण पुरेशी होते। आणि त्यासोबतच इथे आपल्याला ना अजून एक दुसरी वाटी लागणार आहे, आणि यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरेल तेल। 3-4 थेंबच का होईना खोबरेल तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे, कोकोनट ऑइल। आणि तुळशीचा जी पेस्ट आपण तयार केलेली आहे त्याला पिळून थोडासा रस काढायचा आहे। अगदी जेवढं पिळता येईल, जेवढा यामधून रस काढता येईल तेवढा काढायचा। 3-4 जरी थेंब निघाले ना तरी पुरेसं होतं। तसं मी म्हणलं तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे असं काढू शकता। बऱ्याच वेळा घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांना खूप जास्त रॅशेस होतात, तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। कोणतेही केमिकल आपण वापरलेलं नाही। वाटलंच तर लहान मुलांसाठी वापरत असाल तर थोडं अगोदर लावून बघा छोट्या जागेवर, आणि नंतर पूर्ण तुम्ही याला लावू शकता। तसं तर काहीच याचे साईड इफेक्ट नाहीत, खूप छान स्किनला प्रोटेक्ट करतं। आणि बघा रस तुळशीच्या पानांचा टाकून चांगलं मिक्स केलेला आहे। पिरियड्स मध्ये होणाऱ्या रॅशेससाठी देखील आपण उपाय बघणार आहोत। या आपल्या घरगुती उपायाने आपल्याला स्किन रॅशेस पासून सुटका मिळणारच आहे। त्यासोबतच ते कधी कुठे कसं वापरायचं ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्या अगोदर एक महत्त्वाच्या रॅशेस वरती मी तुमच्यासोबत काही डिस्कस करणार आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही, ते म्हणजे की पिरियड्स मध्ये होणारे रॅशेस। आता बघा यावरती जास्त कोणी बोलत नाही किंवा त्यावरती जास्त लक्ष देत नाही, पण खूप जास्त त्रास होतो, सर्व महिलांना माहीतच असेल। प्रत्येक महिन्याला आपण त्रास सहन करतो आणि विसरतो, पण अशा काही 3 टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पिरियड्स मध्ये कधीच काही त्रास होणार नाही, रॅशेस, इचिंग, इरिटेशन असं होणार नाही, लिकेज देखील होणार नाही। तर पहिली आपली याबद्दल टिप आहे की योग्य पॅन्टी, योग्य अंडरवेअर निवडणं। जास्त टाईट किंवा जास्त लूज न निवडता परफेक्ट साईजची निवडा, जेणेकरून तुम्हाला पॅड जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही, व्यवस्थित बसेल आणि लिकेज होणार नाही। दुसरं म्हणजे की पॅड तुम्ही कोणता निवडता।
तुमच्या साईजचा पॅड तुम्ही निवडला पाहिजे। जास्त मोठा किंवा जास्त छोटा निवडला तर नक्कीच लिकेज किंवा इरिटेशन, इचिंग असा त्रास होऊ शकतो। आता तिसरं म्हणजे की तुमची ऍक्टिव्हिटी किती आहे, म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर त्यानुसार तुम्हाला पॅड निवडावा लागेल। घरी राहायचं असेल, आरामशीर दिवस आहे तर त्यानुसार तुम्ही पॅड निवडला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल टिप्स तर तुम्ही सांगितल्या, पण कोणता पॅड निवडावा? मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एव्हरटीन पीरियड केअर डबल एक्सेल सॅनिटरी पॅड। हे प्रीमियम क्वालिटीचे पॅड तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळतात। त्यासोबतच हे 320 mm लॉंग आहेत आणि स्पेशली डिझाईन आहेत हेवी फ्लो साठी। त्यासोबतच कॉटनी सॉफ्ट टॉप लेयर आहे आणि आतमध्ये 8 लेयर प्रोटेक्शन आहे। यामध्ये आहे नीम आणि सॅफ्लॉवर, ज्यामुळे की तुम्हाला अजिबात रॅशेस, टॅनिंग होत नाही। प्लस हे डर्माटॉलॉजी टेस्टेड आहेत आणि हे 2x फास्टर शोषून देखील घेतात। त्यासोबतच एक्स्ट्रा वाईड बॅक आहे जी की तुम्हाला कम्प्लिटली टेन्शन पासून दूर ठेवते, लिकेज आणि ऑर्डरच्या। बऱ्याच वेळा इतर पॅड्समध्ये ना वेगळाच असा वास येतो, तर यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवत नाही। आणि बघू शकता यामध्ये असं डबल फ्लॅप सिस्टम आहे, ज्यामुळे की आपला जो पॅड आहे तो इकडे तिकडे असा सरकत नाही आणि यामुळे आपल्याला रॅशेस होण्याचे चान्सेस कमी होतात आणि त्यामुळे लिकेज देखील होत नाही। माझ्यासाठी तर हे पॅड अगदी परफेक्ट आहे, सॉफ्ट आणि कम्फर्टेबल, म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तुम्हालाही हे एव्हरटीनचे सॅनिटरी पॅड घ्यायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। पिरियड्स रॅश वरती तर आपल्याला सोल्युशन मिळालं, पण या रॅशेस साठी बघा आता हे कसं वापरायचं। तर आपण ऑइल मध्ये जे मिक्स केलेलं आहे ना मिश्रण, तर ते आपल्याला जिथे रॅशेस झालेले आहेत त्या ठिकाणी ठेवायचं। मला थोड्या जरी पावसामध्ये भिजलं ना की लगेच असं बोटांच्या मध्ये, पायाच्या, हाताच्या बोटांमध्ये ना खूप जास्त लाल होतं आणि इचिंग झाल्यासारखं होतं। सुरुवात अशी होते आणि 1-2 दिवसात ना तिथे पूर्ण असलं ते पाणी सुटल्यासारखं होतं, खूप जास्त त्रास होतो। पण अगोदरच पहिल्या दिवशीच मी हा उपाय करते, जेणेकरून ते लाल जे झालेलं आहे ना ते हळूहळू कमी होतं आणि जो पाणी सुटल्यासारखं होणार होतं किंवा पुरळ येणार होते ते होतच नाही। यामुळे मला खूप चांगला आराम मिळतो। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। इतर रॅशेस जसं तुम्हाला जर गचकरणं आहे किंवा काही कुठे जसं एखादी ज्वेलरी घातली की आपल्याला ते सहन होत नाही, लाल होतं, पुरळ येतात, तर त्या ठिकाणी देखील वापरू शकता। बऱ्याच जणांच्या हातावरती अशा प्रकारे पुरळ येतात, त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। खूप छान आराम मिळतो, थंड वाटतं आणि अगदी काही वेळातच पूर्ण लालसरपणा कमी होतो आणि हळूहळू जे पुरळ आलेले आहेत ते देखील कमी होतात। अगदी चेहऱ्यावरती जरी तुम्हाला रॅशेस झालेले असतील ना तर त्या ठिकाणी देखील वापरू शकता आणि वांगाचे किंवा पिंपलचे डाग जरी असतील ना काही दिवस वापरल्याने ते देखील यामुळे कमी होतात। एकदा नक्की करून बघा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना यामुळे मदत होईल। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।